भाषण तयार करणं हे अत्यंत कठीण आणि जोखमीचं काम आहे, परंतु ते तितकंच सोपंही काम आहे। प्रभावी भाषण हे स्पष्ट, आकर्षक, परखड, सडेतोड आणि मुद्देसूद असतं। राजकीय भाषण कसं तयार करायचं हे करत असताना काही गोष्टी पाळणं हे अत्यंत आवश्यक आहे। तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही राजकीय भाषण तयार केलं तर खात्रीनं तुम्ही सभा गाजून टाकणार याबद्दल तीळमात्र शंका नाही। हे भाषण कसं करायचं याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर नमस्कार बांधवांनो, मी आहे आम्ही घडवतो सभा गाजवणारा वक्ता या भाषण प्रशिक्षण कार्यशाळेचा प्रशिक्षक आणि आपण पाहतात भाषण रंग। राजकीय भाषण तयार करण्यामधील पहिली स्टेप आहे की तुम्ही अगोदर तुमचा विषय ठरवा। तुम्ही कोणत्या जागेवरती भाषण करायला जाणार आहात ते अगोदर तुम्ही पक्क लक्षामध्ये घ्या। आपलं भाषण ऐकण्यासाठी कोणत्या लेवलचे लोक तिथं उपस्थित असणार आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, त्यांचे मुद्दे काय आहेत, हे एका कागदावर पतवार काढून घ्या आणि एका मुद्द्यावरती विचार करून आणि त्या भागाला आपल्या डोळ्याखाली काढून तुम्ही पहिल्या स्टेपमध्ये हे जी विषय ठरवला आहे त्यामध्ये मुद्दे घ्या। ही झाली भाषण तयार करण्यामधील पहिली स्टेज। राजकीय भाषण तयार करण्यामधील दुसरी स्टेप आहे की तुमच्या भाषणाचा प्रारंभ हा प्रभावी असला पाहिजे। तो उत्साहवर्धक, प्रेरणादायी आणि भारदस्त असला पाहिजे। मग हा प्रारंभ आपण प्रेरणादायी गोष्टीनं किंवा एखाद्या घटनेनं किंवा लोकांना प्रश्न विचारूनही करू शकतो। उदाहरणार्थ तुम्ही मुख्यमंत्री साहेबांच्या पक्षाकडून भाषण द्यायला गेला असाल तर त्यावेळेस तुम्ही सहजपणे तिथं मांडू शकता की विरोधक वेगवेगळ्या अंगानं मुख्यमंत्री साहेबांना सुरू केलेल्या लाडक्या बहीण योजनेवरती सडकून टीका करत आहेत आणि ते म्हणत आहेत की या 1500 रुपयामध्ये काय होणार। परवा मी एकदम दुर्गम भागामधील तांड्यावरती गेलो होतो आणि तेव्हा तांड्यावर राहणारी लोक ही अत्यंत गरीब आणि खंगलेली होती आणि मुख्यमंत्री साहेबांना ही लाडकी बहीण योजना तयार केली आणि त्या तांड्यावरील गोरगरीब ते माता भगिनींना आपले अर्जही भरले आणि काही दिवसामध्ये त्यांच्या अकाउंटला पैसे आले आणि जसे पैसे आले तसे त्यांनी बाजारामध्ये जाऊन आपल्या घरामध्ये लागणारे जी मीठ मिरची आहे, पीठ आहे, त्या घेऊन आल्या आणि त्या दिवशी त्या कुटुंबानं संध्याकाळी पोट भरून जेवण केलं। म्हणजे पोटाची खळगी भरण्यासाठी जी गरज होते ती गरज या मुख्यमंत्री साहेबाच्या 1500 रुपयामधून या गोरगरिबांची गरज भागत आहे। आणि हे म्हणत आहेत की लाडकी बहीण योजनेमधून लोकांना काय मिळणार आहे। अहो, लाडकी बहीण योजनेमधून गोरगरिबांना समाधान मिळतं आहे, गोरगरिबांना 2 वेळचे अन्नाचे घास मिळत आहेत। यापेक्षा आणि दुसरं काय पाहिजे आहे। किंवा आपण भाषणाची सुरुवात प्रश्न विचारूनही करू शकतो आणि लोकांच्या गर्दीकडे पाहून आपण म्हणू की जिकडे पाहू तिकडे जनतेचा महासागर उसळलेला आहे। आजच्या या सभेच्या निमित्तानं पोहोचले का सगळे? काय यायचं कुणी बाकी आहे का? थांबायचं थोडं? आणि असं म्हणत असताना लोक म्हणतात की नाही, तुमचं भाषण सुरू करा। आणि मग त्यावेळेला आपण हा जी प्रश्न विचारून आपल्या भाषणाची सुरुवात करू शकतो। म्हणजे भाषण राजकीय सुरू करत असताना, त्याची तयारी करत असताना अशा काही ट्रिक्स वापरून आपण आपलं भाषण तयार करू शकतो। यामध्ये आपल्याला तिसरी पद्धत वापरता येईल। जेव्हा आपण बोलायला उभा राहू तेव्हा आपण जनतेकडे नजर टाकत जनतेला म्हणू की कुठून बोलायला सुरुवात करू। गरिबाच्या झोपडीपासून बोलायला सुरुवात करू की श्रीमंताच्या महालापासून बोलायला सुरुवात करू। या उतामागे फिरणाऱ्या शेतकऱ्याच्या फाटक्या तुटक्या बनेरीपासून सुरुवात करू की यांच्या मोठमोठ्या गाड्या आणि सुटाबुटातल्या या राजकीय नेत्यांच्या या माजोडेपणापासून सुरुवात करू। माझ्या शेतकऱ्याच्या वेदनेपासून सुरुवात करू की मस्तवील सरकारमधील या लोकांच्या मस्तवाल वल्गण्यापासून सुरुवात करू। नेमकं कुठून सुरुवात करू? म्हणजे असं जर आपण वेगवेगळ्या तुमच्या ह्यानं ठरवा तुम्हाला कशा पद्धतीने तो त्या भाषणामध्ये तुमच्या हे विषय समाविष्ट करायचे आहेत। म्हणजे आपण प्रभावी प्रारंभ करत असताना प्रभावी रचना अगोदर होणं गरजेचं आहे आणि राजकीय भाषणाची तयारी, रचना ही अशा पद्धतीने असले पाहिजेत, त्यावेळेस लोकांवरती प्रभाव पडतो। म्हणजे भाषण तयार करण्यामधील प्रभावी भाषणाचा प्रारंभ ही दुसरी स्टेज आहे। भाषण तयार करण्यामधील तिसरी स्टेज आहे त्या स्टेजमध्ये आपण सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यावरती बोललं पाहिजे।
आता सामाजिक अंगानं जर आपण पाहितलं तर इथं जाती जाती ह्या टोकदार झालेल्या आहेत. इथं जर आपण पाहितलं तर इथली अर्थव्यवस्था एकदम कुमकुवत बनलेली आहे आणि गोरगरीब हा एकदम मेटाकुटीला आलेला आहे. सामाजिक अंगानं सामाजिक काही मुद्दे घेऊन त्यामध्ये बोला आणि आर्थिक जो भाग आहे त्या आर्थिक भागामध्ये या देशाची जी अर्थव्यवस्था आहे, अर्थकारण कसं ढासळलं आहे याबद्दल तुम्ही सडकून बोला. म्हणजे जो तिसरा जो याच्यामधलं जी स्टेप आहे त्या स्टेपमध्ये आपण सामाजिक आणि आर्थिक बाजूवरती बोललं पाहिजे. म्हणजे भाषण तयार करत असताना आपण तिसऱ्या स्टेजमध्ये सामाजिक आणि आर्थिक या दोन बाजूचा विचार केला पाहिजे. राजकीय भाषण तयार करण्यामधील तिसरी स्टेज आहे की उदाहरणं आणि ठोस आकडेवारीचा तुमच्या भाषणामध्ये वापर करा. म्हणजे जर तुम्ही प्रभावी उदाहरणं दिलं, वास्तववादी ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घडलेल्या घटनेचे जर उदाहरणं दिले तर तुमच्या भाषणाचा प्रभाव हा लोकांच्या मनापर्यंत खोलवर जातो. त्यासोबतच या 5 वर्षामध्ये जी काही शासनाची आकडेवारी आहे त्याच्या अगोदरची आकडेवारी आणि त्यानंतरची आत्ताची आकडेवारी याचा एकदम ठोसपणे लोकांच्या समोर मांडा. इथं जर आपण पाहितलं तर गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये मागालच्या काही वर्षामधली आकडेवारी आणि आजच्या ह्यामधली आकडेवारी यामध्ये खूप तफावत आहे. त्यासोबतच मागच्या काही वर्षामधील बेरोजगारांची आकडेवारी आणि आजची आकडेवारी यामध्ये खूप मोठी तफावत आहे. म्हणजे आपल्या देशाची गेल्या काही वर्षामधली जी GDP आहे आणि आजची GDP आहे याच्यामध्येही खूप तफावत आहे. म्हणजे जी काही हैराण करून देणारी, धक्का देणारी जी काही आकडेवारी आहे ती आकडेवारी लोकांना सोप्या भाषेमध्ये तुम्ही त्यांच्यासमोर मांडा. लोकांना खरोखरच तुमची या भाषणाची रचना आवडल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे यामध्ये जी 4थी स्टेज आहे त्यामध्ये उदाहरणं आणि आकडेवारीचा वापर करा, ही 4थ्या भागातली माहिती आहे. राजकीय भाषण तयार करण्यामधील 5वी स्टेप आहे की लोकांशी भावनिक संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा आपण वेगवेगळ्या घटनेमधून, वेगवेगळ्या गोष्टीमधून आपण लोकांशी जवळीक साधतो, त्यांच्याबद्दल भावनिक बंध जोडतो, त्यावेळेस आपण आणि आपलं भाषण हे लोकांना अत्यंत जवळचं वाटायला लागतं. आणि मग लोकांसमोर याच गोष्टी मांडत असताना आपण त्यांना व्यवस्थित आश्वासनं दिली पाहिजेत, त्यांच्या समस्या सोडवण्याचा विश्वास दिला पाहिजे आणि त्या भागामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या बाबतीमध्ये आपण आपली रचना केली पाहिजे. आणि ही रचना या भाषणाच्या तयारीमध्ये तुमच्या जर असेल तर तुम्ही तुमचं भाषण मजबूतीनं तयार करून लोकांना भारावून टाकल्याशिवाय राहणार नाहीत. तर 5व्या भागामध्ये लोकांशी भावनिक संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करा. राजकीय भाषण तयार करण्यामधील 5वी स्टेज आहे की एकदम स्पष्ट आणि साधी भाषा वापरा. म्हणजे तुम्ही ज्या साधारण लोकांमध्ये जाणार आहात त्या लोकांची जी भाषा आहे त्याच भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करा. नाहीतर तुम्ही जर एकदम साहित्यिक, शहरी आणि एकदम अवघड आणि क्लिष्ट भाषा वापरली तर नेमकं तुम्हाला काय सांगायचं आहे ते लोकांना नीट समजणार नाही. आणि जर लोकांना ह्या आपण सांगितलेल्या गोष्टी समजणार नाहीत तर आपल्या भाषणाचा प्रभाव त्या लोकांवर पडणारही नाही. त्यामुळे आपण आपलं राजकीय भाषण तयार करत असताना एकदम साधी, सोपी आणि सुटसुटीत भाषा वापरायची. क्लिष्ट आणि अवघड भाषा ही एकदम टाळायची. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही भाषण तयार करत असताना तुम्ही जर या भाषेचा वापर केला तर तुमचा प्रत्येक शब्द ना शब्द मोत्यासारखा लोकांच्या कानामध्ये साठवला जाईल आणि तुमचं भाषण हे एकदम उत्कृष्ट, आकर्षक, सडेतोड, परखड आणि मुद्देसूद झाल्याशिवाय राहणार नाही. राजकीय भाषण तयार करण्यामधील 7वी स्टेप आहे की भाषणाचा शेवट. आपल्या भाषणाचा शेवट हा सशक्त, ठोस आणि भारदस्त असला पाहिजे. आपण लोकांना स्वप्न दाखवली पाहिजे, विश्वास दाखवला पाहिजे आणि लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली पाहिजे. या धर्तीवरती आपण त्या भागाला अनुसरून आणि आपल्या भविष्यातील असणाऱ्या नियोजनाला अनुसरून आपण आपल्या भाषणाचा एकदम प्रभावी, भारदस्त आणि ठोस शेवट केला पाहिजे. हा शेवट लोकांच्या मनामध्ये दीर्घकाळ हा स्मरणात राहतो आणि ह्याच ठोस शेवटामुळे त्यांची जी मानसिकता आहे ती मतामध्ये कन्वर्ट होते. त्यामुळे तुम्ही जेव्हा तुमच्या भाषणाचा शेवट करणार तो शेवट सशक्त, ठोस आणि भारदस्त असला पाहिजे. यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि यावरतीच भर द्या.
राजकीय भाषण तयार करण्यामधील 8वी स्टेप आहे की तयारी आणि सराव. तुम्ही ज्या भाषणाची रचना केलेली आहे त्या भाषणाची तुम्ही तयारी केली पाहिजे. त्या भाषणामध्ये कोणते कोणते शब्द नको आहेत आणि कोणत्या शब्दांचा समावेश केला पाहिजे हे सुद्धा आपण बारकाईनं पाहितलं पाहिजे. आणि नंतर मग ह्या तयार झालेल्या भाषणाचा आपण वारंवार सराव केला पाहिजे. ते बोलत असताना आपल्या आवाजाची जी शैली आहे, आपली जी पट्टी आहे, याचाही आपण त्यामध्ये वापर केला पाहिजे. आणि शक्य जर झालं तर तुमचे जे काही जवळचे मित्र आहेत ते मित्रांच्या समोर उभा राहून हे भाषण तुम्ही त्यांच्यासमोर सादर करा आणि त्यांच्याकडनं काही सूचना घ्या आणि त्या घेतलेल्या सूचना त्यामध्ये सुधारणा करून पुन्हा तुम्ही हेच भाषण लोकांच्या समोर द्यायला तयार होताल. म्हणजे तयारी आणि सराव हा जो भाग आहे हा भाषणाची रचना तयारी करण्यामधील 8वा परंतु अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. राजकीय भाषण तयार कसं करायचं यामधील 9वी जी स्टेप आहे त्या स्टेपमध्ये तुम्ही बोलत असताना श्रोत्यांच्या नजरेला नजर देऊन बोलण्याचा प्रयत्न करा. नाहीतर तुम्ही हे सारं सांगितलेलं भाषण तुम्ही रचना करायचात, एका कागदावर लिहायचात आणि त्या डायसवर ठेवून खाली मान घालून त्यांच्यासोबत ते भाषण द्यायचात. म्हणजे अशा भाषणाचा प्रभाव लोकांवरती पडत नाही. त्यामुळे काही कमी जास्त होऊ द्या, परंतु लोकांच्या नजरेत नजर घालून बोलण्याचा प्रयत्न करा. यामुळे आपल्या भाषणाचा प्रभाव लोकांवरही पडतं आणि आपल्यालाही भाषण देत असताना इथं किंचितही भीती वाटत नाही आणि यामुळे आपलं भाषण हे दमदार आणि दर्जेदार झाल्याशिवाय राहत नाही. राजकीय भाषण तयार कसे करावे यामधील 10वा मुद्दा आहे की तुमची तयारी आणि लवचिकता ठेवा. जेव्हा आपण भाषण करतो तेव्हा काही तडगूर लोक विनाकारण आपल्याला अडचणीत आणण्यासाठी किंवा आपण पुन्हा पुढल्या जागेवर असं काही बोलू नयेत याबद्दलची आपल्या मनात भीती बसण्यासाठी आपल्यासोबत दादागिरी करायला लागतात. मग ही जेव्हा दादागिरी असेल त्यावेळेस यांची ही दादागिरी मोडण्यासाठी आपल्या छातीमध्ये सुद्धा आपली हिंमत असली पाहिजे आणि मनगटात सुद्धा धमक असली पाहिजे. म्हणजे पुढला आरेला म्हणाला तर सरळ त्याच्या कानाखाली जाळ काढण्याची सुद्धा धमक आपण आपल्यामध्ये ठेवली पाहिजे. आणि त्यासोबतच काही जे आहेत, काही लोक अज्ञानीपणामुळं काही गोष्टी आपल्याला विचारत असतात आणि मग यांच्या ज्या काही समस्या आहेत या समस्याला, यांच्या प्रश्नाला सुद्धा आपण लवचिकतेने उत्तर दिलं पाहिजे. म्हणजे आपल्या भाषणाच्या बाबतीमध्ये तयारी आणि लवचिकता ठेवत असताना तुकोबारायांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे आम्ही झालो गावगुंड अवघ्या पुंड पाळ्याशी किंवा भले तरी देऊ गांडेची लंगोटी नाठाळाच्या माती देऊ काठी. म्हणजे खटाशी व्हावे खट नटखटासी नटखट ही तयारी आपल्यामध्ये ठेवली पाहिजे. आणि लवचिकता मात्र जर एखादा माणूस त्याला जर समजलं नसेल, आपल्याकडे जर तो प्रेमानं विचारायला आला तर त्याला सुद्धा लिनतेने सांगा की बाबा हे असं आहे आणि असं मला म्हणायचं होतं. म्हणजे दोन्हीही गोष्टी आपल्यामध्ये असल्या पाहिजेत. टोले देण्याचीही तयारी ठेवा आणि लोकांच्या पायावर सुद्धा नम्रपणे नमस्कार घालण्याची सुद्धा तयारी ठेवा. ही लवचिकता आणि तयारी ही 10व्या मुद्द्यामध्ये मात्र अत्यंत आवश्यक आहे. हे सांगितलेले 10 मुद्दे जर लक्षात ठेवून तुम्ही जर भाषणाची रचना केली, आपलं भाषण जर तयार केलं तर तुमचं भाषण आकर्षक, सशक्त, सडेतोड, मुद्देसूद आणि भारदस्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या भाषणाचा प्रभाव लोकांवर पडल्याशिवायही राहणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही दिलेली माहिती कशी वाटली ही कमेंट करून सांगा. हे जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि असेच राजकीय क्षेत्राला कनेक्ट करणारे व्हिडिओ मिळवण्यासाठी या भाषणरंग चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन दिवशी नवीन विचार घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.